न्यूज, सच को जो लाए सामने। जय हिंद। आप देख रहे हैं न्यायिक उजाला न्यूज, सच को जो लाए सामने। मुंबई के आर्य कॉलोनी यूनिट नंबर 7 में भीम प्रतिष्ठा का पूजा संजय अहिरे द्वारा रखा गया। आइए हम दिखाते हैं एक रिपोर्ट मुंबई से। डॉक्टर अशोक झगडे भीम आर्य प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत संतोष खडसे, विशाल इंगळे, किरण जाधव आणि आता जे संचालन करत आहेत हे जे काम सांगतात ते काम करतात ही माझी ओळख. आणि मुद्दा मांडत असताना त्या ठिकाणी 20 नंबरला मी जवळपास 82ला जायचं असते. आता फिल्म सिटी जेव्हा अस्तित्वात पण नव्हती तेव्हा मी आलेली तिथे MIDC होती. त्याच्यानंतर फिल्म सिटी झाली आणि 82-86च्या काळात मी तिथे आम्ही जयंती म्हणजे छोट्या प्रकारे पद्धतीने करायचो. आता संतोष खडसे यांनी भीम आर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना माझी कुंकून लागली होती, त्यांनी मला बोलावलं. ते काही मला सांगतात, मी काही त्यांना सांगतो आणि अशा पद्धतीने मी त्यांच्यात सामील. आणि आता स्वरूप मोठं होत चालत आहे. तर याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सहभाग लागतो सगळ्यांचा. दुसरी गोष्ट झाली की मतं काय 500 रुपये देऊन मत वगैरे देऊन पैसे घेतला तर चालेल, फक्त मत तुम्हाला कोणाला द्यायचं त्याला द्यायचं. ते पैसे घेऊ नका म्हणतात ना, मी तर म्हणतो पैसे घ्या, पण मत कोणाला द्यायचं ते ठरवून द्या. पैसे काही घेऊ नका. काही काय म्हणते चला पैसा आ तो पैसे घ्या पण मत देऊ नका, मत योग्य माणसाला द्या. तिसरी गोष्ट साहब ने बोला कि बाबा नीला भगवा ये जो भगवा रंग है ये गौतम बुद्ध का रंग है. और इस देश में तो पूरी दुनिया में भी बोलो तो जो पत्थर की मूर्तियाँ हैं वो गौतम बुद्ध की है जितनी अपने देश में. और नीला मी इथं आल्यानंतर फिल्म सिटीला मला पहिल्यांदा बॅक साईडला झोपडपट्टी होती फिल्म सिटीला. आता गौतम नगर म्हणतो आपण, त्याच्यानंतर आम्ही गौतम नगर नाव ठेवलं. तिथे मला झेंडा फडकवण्यासाठी बोलवलं होतं आणि मी त्यांनी बोलावलं म्हणून मी तिथे जाऊन बसलो. पण त्यांनी झेंडा फडकवायच्या वेळी तो निळा झेंडा आणला. कार्यक्रम तर जयंतीचा होता ना. आणि मी त्यांना नम्रपणे सांगितलं की मी निळा झेंडा फडकवत नाही. सगळे आश्चर्यचकित झाले की तुम्ही निळा झेंडा का फडकवत. म्हटलं निळा झेंडा तुम्हाला माहीतच नाही बऱ्याच लोकांना की निळा झेंडा, निळा रंग. आता हे नीळ लावायचे आपले, तुम्ही हे बंद केले. नीळ शुभ की ह्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत 3 वेळेस इकडनं रॅली काढायचो. आंबेडकर जयंती, बुद्ध जयंतीची इकडनं रॅली एकदम धूमधडाक्यात काढायचो. आज काय तसं ह्या ठिकाणी काय माऊल वाटतच नाही. म्हणजे इथे पण सगळे शांत बसलेच लगभग. समाजाशी काही घेणे देणंच नाही आहे, कोणाला रागायला हरकत नाही. पण जो मानणार आहे तोच मानतो. तर आपण हे भीम आर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे हे केलं आपण घराघरामध्ये जाऊन प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही हे घडवले की जेणेकरून प्रत्येक, कारण बुद्धवार इकडे पण नाही आहे, इकडे पण नाही आहे, फक्त 22 नंबरला आणि 5 नंबर मार्केटला. तर 2च ठिकाणी बुद्धवार. घराघरामध्ये जाऊन बुद्धाचा प्रसार झाला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रसार झाला पाहिजे. या माध्यमातून या आयुष्यमान संजय अहिरे साहेब आणि ताई अहिरे आयुष्यमती यांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो त्यांना, की कारण त्यांच्यामुळं हा जो आपला जो समाज जो आहे एकत्र होत आहे. आणि त्याच्या साथीला म्हणजे आपलं भीम आर्य प्रतिष्ठान आहेच. त्याचबरोबर वारंवार नेहमी त्यांचं मार्गदर्शन असतं. आदरणीय झगडे साहेब यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन आहे. तरी चालकत्व आहेस मग मी स्थिर आहे तर तू चालत आहे तर तू कसा स्थिर आहेस. तर मग ते म्हणाले की मी कोणालाही हत्या करत नाही, मी कोणाचीही हत्या करत नाही, त्यांना लुटत नाही. ते दुर्गुण मी माझे ते दुर्गुण जे तुझ्यामध्ये आहे ते माझ्यामध्ये नाही आहे. तर त्याच्यामुळे मी स्थिर आहे आणि तू नाही आहे. पण मी जसं वागतो तसं तू नाही आहे. तुझ्यामध्ये खूप दुर्गुण आहे आणि तू सगळ्यांची हत्या करतोस आणि त्यांना इजा पोहोचतोस. तर अंगुलीमालालाही पुस्तक आणि त्याने
गौतम बुद्धांसमोर शरण घेतलं. मी सांगितलं की आम्ही एक पर्याय हे केला, कोशिश केली की आपल्या समाजाला एकत्र आणण्याची, जवळ हे करण्याची, आणि आज ते पसरत गेलेलं आहे भरपूर ठिकाणी. जसे आहिरे साहेब आमच्या बरोबर जोडले आहेत, आपले मामा झगडे मामा जोडलेले आहेत. असे बहुतेक आहेत, काही 32ला आहेत, 3200 लोक आहेत. असे बहुतेक लोक आम्ही जोडलेले आहेत. आणि आमची अशी इच्छा आहे की आपलं भीमवादळ प्रतिष्ठान म्हणजे हे आरेपर्यंत मर्यादित नसून तर ते देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि चांगल्या चांगल्या लोकांना कळलं पाहिजे की ह्या आंबेडकरी जनतेची काय ताकद आहे, ही सर्वांना कळली पाहिजे. आणि ही ताकद आपण एकत्र आल्याशिवाय कुणाला दिसणार नाही. आणि ही ताकद आपण एकत्र येऊन आणि हर कार्यक्रमाला, जशा आज संजय भाऊंच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थिती दिली, असेच सर्व कार्यक्रमाला आपण उपस्थिती देत राहा. आणि तुम्हाला संजय साहेबांच्या द्वारे भीमवादळ प्रतिष्ठान कळवत राहील. रमाचं नांदन भीमाच्या संसारी, जसं टिपूर चांदन नंदन नांदन होत रमाचं नांदन भीमाच्या संसारी, जसं टिपूर चांदन धनी असता मुलखा सिरी, पारी पारी कर्तव्य सारे धनी असता मुलखा सिरी, पारी पारी कर्तव्य सारे पाणी श्रमान शेंदन असं रमाचं वागन, पाणी श्रमान शेंदन असं रमाचं नांदन भीमाच्या संसारी होत टिपूर चांदन, भीमाच्या संसारी होत टिपूर चांदन. जय भीम. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स. एक 2 मिनिटात सेकंदाचा व्हिडिओ काढू. काही लोक आहेत आपले, पण कोणी पुढे येत नाही आणि कोणी सांगत नाही. आज रोजी आम्ही 30 नंबरला राहतो आणि 30 नंबरपासून आपल्या ग्रुपची स्थापना आम्ही केलेली आहे. एक मागच्या काही वर्षा पहिले आम्हाला माहिती नव्हतं की मी कुठल्या समाजाचा आहे आणि माझं अस्तित्व काय आहे, ते आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं. एक आम्ही विशाल इंगळे झाले, त्याच्यानंतर किरण जाधव झाले, आम्ही सर्व एक आपल्या 4-5 आम्ही एकत्र झालो आणि आम्ही एक असा विचार केला की बाबा आपल्याला इथे आपला समाज जिवंत ठेवायचा आहे, कुठं हरवता कामा नाही. आपल्या प्रत्येक भरपूर समाज आपला भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तिथे, पण कोणी स्वतःला सांगत नाही की मी जय भीमवाला आहे, कारण की त्यांना ते गर्वच त्यांना ते सांगत नाही. महत्त्वाचे मुद्दे तर संतोषरावांनी विषयाने ते सांगितले आहे की आपले जे भीमवादळ प्रतिष्ठानचे स्थापन केलं आपण, त्याचं जे महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपला समाज जो आहे तो एकत्रित अजून पण नाही आहे, तर एकत्रित करण्याचं आपल्याला ते काम करायचं आहे. आणि 30 नंबरमध्ये 14 एप्रिल म्हणजे बाबा सपन पडला गोड सपन पडला मन त्यातच घडला तळतळच्या मानसा तुला वरती काढला तुला वरती कोटी कोटी जीवनात केलयाग सोना कोटी कोटी जीवनात केलयाग सोना केलयाग सोना माझ्या बाबा साहेबान केलयाग सोना माझ्या बाबा साहेबान नावाला होते ते कोटी कोटी देवा नावाला होते कोटी कोटी देवा
फॅन बंद करता का थोडा वेळ? नाही लागणार. मेणबत्ती लावून त्याला अगरबत्ती लावा. एकच आहे. हा ते काय ठेवतात ना साहेब गौतम दास आर्य कॉलोनी से आया हूँ। ओके समद अंसारी नाम है ओके. और आर्य कॉलोनी में युनिट नंबर 29. ओके. रूम नंबर 116। मेरा नाम रईस खान है, 30 नंबर में रहता हूँ, मैं ड्राइवर हूँ। तो संजय भाई से खास हमारी दोस्ती है।